सलग दुसऱ्या दिवशी नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका पाहायला मिळतोय। तरुणाई रस्त्यावर उतरली, जाळपोळ असं सगळं चित्र नेपाळमध्ये बघायला मिळालं। जेन झीने आक्रमक आंदोलन केलेलं आहे, ज्याला काहीसा हिंसक रूप प्राप्त झाला आणि त्याच्यानंतर काय झालं ते आपल्या समोर आहे। सत्तांतराच्या मार्गावर आहे नेपाळ। अभी नहीं तो कभी नहीं नेपाळमधल्या जेन झी तरुणाईने बालेन शाह यांना सत्ता हाती घ्यायला साथ घातली आहे। त्याआधी लष्कराने नेपाळची सत्ता हाती घेतली। नेपाळी जनतेच्या जीवन आणि संपत्तीचं रक्षण करण्यासाठी लष्कर कटिबद्ध आहे असं लष्कराने म्हटलं। सलग दुसऱ्या दिवशी नेपाळमध्ये तरुणांचं हिंसक आंदोलन झालं। यावेळी काही मंत्र्यांच्या घरांना लक्ष्य करण्यात आलंय। मंत्र्यांची घरं पेटवून देण्यात आली आहेत। ऐतिहासिक इमारतींना लक्ष्य करण्यात आलंय। तरुणाईच्या तीव्र मागणीनंतर नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिलाय। तर हिंसक आंदोलनात 23 आंदोलकांचा मृत्यू झाला। सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचार या मुद्द्यावरून हे आंदोलन पेटलं आणि सलग दुसऱ्या दिवशी त्याचा भडका पाहायला मिळतोय। तर नेपाळात कशा रीतीने पेटलं, दुसऱ्या दिवशी काय स्थिती होती, जाणून घेऊया। नेपाळमध्ये आज काय घडलं? राजधानी काठमांडूमध्ये जेन झीचं आंदोलन तीव्र झालं। आंदोलकांकडून नेपाळच्या संसद भवनाला आग लावण्यात आली। पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या घराला आग लावण्यात आली। राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचं खासगी घर देखील आंदोलकांनी लक्ष्य केलं। गृहमंत्री रमेश लेखक यांचं घरही पेटवलं। अर्थमंत्री विष्णू पौडेल यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आली। माजी पंतप्रधान शेर बहादूर आणि पुष्प कमल यांची घरही जाळली। काठमांडूतील सुप्रीम कोर्ट आणि हिल्टन हॉटेलला आग लावण्यात आली। सेनेच्या हेलिकॉप्टरनं पंतप्रधान ओली अज्ञात स्थळी रवाना झाले। पंतप्रधान ओलींसह सरकारमधील अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले। संसद, सिंग दरबार आणि सर्वोच्च न्यायालय महत्त्वाच्या 3 इमारती निदर्शकांनी ताब्यात घेतल्या। सुरक्षेच्या कारणास्तव त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आलं। काठमांडूचे महापौर बालेन शाह यांना पंतप्रधान करण्याची आंदोलकांनी मागणी केली। बालेन शाह यांनी जेन झीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। सेना प्रमुखांशी चर्चा करून नवीन सरकारची स्थापना करणार असल्याची पोस्ट बालेन शाह यांनी केली। कारागृहात असलेले माजी उपपंतप्रधान रवी लामिछानेंची सुटका करण्यात आली। रवी लामिछाने आणि बालेन शाह यांच्यात नवं सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली। तर नेपाळचे माजी पंतप्रधान झालनाथ यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली। जमावाने अत्यंत निर्घृणपणे त्यांच्या पत्नीची हत्या केली, त्याची दृश्य समोर येत आहेत। गोळीबाराचे आदेश देणाऱ्या तिकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर देखील आंदोलकांचा हल्ला झाला। त्याआधी ही हत्येची दृश्य माजी पंतप्रधानांच्या पत्नीला ठार करण्यात आलं। जमावाने मारहाण केली निर्घृणपणे आणि त्याचवेळी त्यांची हत्या झाली। तर गोळीबाराचे आदेश देणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्यावर देखील आंदोलकांनी हल्ला केलेला होता आणि आंदोलकांवर गोळीबार करणारा वरिष्ठ पोलीस अधिकारी हे जमावाकडून लक्ष्य करण्यात आले, त्यांनाही ठार करण्यात आले। तर नेपाळमध्ये अशा प्रकारे परिस्थिती जी आहे ती बघायला मिळते। आक्रमक आंदोलन आणि त्याचवेळी सत्तांतर एक प्रकारे, कारण के पी शर्मा ओली यांनी दिलेला राजीनामा आणि त्यानंतर बालेन शाह यांच्यावर सत्तेची सूत्र जी आहेत ती हाती घ्यावी। शिशुपाल आपल्यासोबत आहे। शिशुपाल, के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिलाय, पद सोडलेलं आहे आणि त्याचवेळी बालेन शाह यांचा होणारा उदय, याकडे कसं पाहायचं? त्याचवेळी बालेन शाह यांचा नेमका उदय कसा झाला आणि के पी शर्मा ओली यांचे एक्झिट? एक तर असं आहे की नेपाळचं कुठलंही सरकार कधीच 5 वर्ष ती पूर्ण टर्म केलेलं नाही आहे। हे जे के पी शर्मा ओली होते हे अगदी पहिल्या दिवसापासून वादग्रस्त होते। आता आपल्याला वाटतं की ते सोशल मीडिया आंदोलन वगैरे ही तर मी म्हणेन ठिणगी होती त्या एकूण आंदोलनासाठीची, कारण देशात जी लोकसंख्या आहे नेपाळची ती 3.25 कोटीच्या घरात आहे। त्यातले 1.5 कोटी लोक सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत। त्याच्यामुळे आपण हे अंदाजा लावू शकतो की ती फास्ट गोष्टी व्हायरल होतात तिकडे। सगळ्यात मेन म्हणजे तिकडचा भ्रष्टाचार आणि तिकडची बेरोजगारी। आत्ता एक मी सर्वे वाचत होतो, बालेन शाहचाच थोडंसं वाचत असताना, तर मला असं माहिती मिळाली आहे की तिकडे 25% म्हणजे 70 लाख लोकांचं दिवसाचं इन्कम फक्त 42 रुपये अश्विन आहे। त्याच्यामुळे आणि त्या देशाचा जो एकूण जीडीपी आहे तो 30% जीडीपी हा परदेशात काम करणारी मुलं जेव्हा घरी पैसे पाठवतात त्या पैशावर आहे। आता आपण मेन जो बालेन शाह आहे त्याच्याकडे वळूयात। बालेन शाह आपण पाहिलं की तो रॅपर आहे। आता जेन झीचं आंदोलन आणि रॅपर नसणं हे जरा हेच झालं असतं।
तर मी त्याच्याविषयी सर्च करत असताना मी सांगेन की आपण बालेन शहाचं जेव्हा मी सर्च करत होतो मला त्याचं ऑफिशियल अकाउंट सापडलं आणि त्या अकाउंटवर त्याचे जे व्हिडिओ आहेत ते एकदम राष्ट्रवाद, देशात होणारा भ्रष्टाचार, अन्याय आणि रॅपच्या स्टाईलमुळे तो लगेच जेनझीला कनेक्ट केला, तरुणाला कनेक्ट केला. कालचं जे आंदोलन होतं त्याच्यामध्ये जरी त्याचं नाव एकदम असं ऍक्टिव्हली पुढे नसेल आलं तरी काल रात्रीनंतर तो एकदम त्याचं नाव सोशल मीडियात ट्रेंड होऊ लागलं नेपाळ आणि एशियामध्ये. आणि आता काय आंदोलनाला चेहरा मिळालाय, रॅपर आहे, तरुणाईचा फेवरेट आहे आणि आंदोलकांनी सुद्धा त्याला पंतप्रधान हो किंवा व्हावं असा पाठिंबा दिलाय. त्यामुळे उद्या कदाचित हे रॅपर पंतप्रधान झाले तर आपल्याला काही नवल वाटायला नको. म्हणजे तरुणाईला हात घालणारं जे माध्यम आहे, साथ घालणारं जे माध्यम आहे, त्याच्या माध्यमातून कुठेतरी त्यांची एंट्री झालेली बघायला मिळते. धन्यवाद शिशुपाल या सगळ्या माहितीबद्दल. तर ही आहे त्यामागची गणितं किंवा थोडासा धागा आहे हातला. दरम्यान नेपाळमध्ये काय घडतंय त्याचं सविस्तरपणे अपडेट आपण घेतोय. तर नेपाळमध्ये काय घडलंय, अनेक ऐतिहासिक वास्तू असेल किंवा अगदी थेट पंतप्रधानांचं निवासस्थान त्याचीही जाळपोळ झाली आहे, राष्ट्रपतींचं निवासस्थान त्याचीही जाळपोळ झाली आणि अत्यंत आक्रमक आणि उग्र अशी आंदोलनं बघायला मिळाली आणि ठिकठिकाणी जाळपोळ ही बघायला मिळते. नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्या घराची जाळपोळ करण्यात आली. माजी पंतप्रधान शेरबहादूर देवबा यांच्याही घरावर हल्ला झालाय. त्यांची पत्नी, मुलगा तसंच मंत्री आरजू देवबा हे तर अक्षरशः रक्तबंबाळ झाल्याचं पाहायला मिळालं. तिकडे अर्थमंत्री विष्णू पंडोल यांना मारहाण करून पळवून लावण्यात आले. थेट मंत्र्यांना मारहाण झाली आहे. तर परराष्ट्र मंत्र्यांनाही आंदोलकांनी मारहाण केली, लाथाबुक्क्यांनी एक प्रकारे मारल्याचं बघायला मिळालं. आंदोलकांनी नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांचंही घर जाळलंय. त्यामुळे संतप्त जमावाने मंत्र्यांच्या अक्षरशः नाकी दम आणल्या अशी स्थिती बघायला मिळाली. आणि ओली सरकारला हादरवणाऱ्यामध्ये एक प्रमुख नाव होतं ते म्हणजे सुदान गुरुंग. हे सुदान गुरुंग नेमके कोण आहेत जाणून घेऊया. 36 वर्षीय युवा नेता आहेत. यांच्या एका आवाहनाने नेपाळची तरुणाई जी ती रस्त्यावर आलेल्याचं पाहायला मिळालं. तर नेपाळच्या जेनझी चळवळी मागचा हा एकमेव चेहरा, महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गुरुंग यांनी तरुणाईला एका व्यासपीठावर आणलं, एक मंच दिला त्यांच्या विचारांना. 8 सप्टेंबरला इंस्टाग्रामद्वारे त्यांनी आंदोलनाचं आवाहन केलं. म्हणजे पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आवाहन करण्यात आलेलं. अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली आणि सरकारला अक्षरशः हादरवून टाकण्यात आले. गुरुंग पूर्वी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कार्यरत होते. त्यांची थोडीशी पार्श्वभूमी देखील आपण बघूया. सुरुवातीच्या काळात पार्ट्यांमध्ये रमणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. मात्र एक घटना घडली 2015 मध्ये. भूकंप आला नेपाळमध्ये आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांचे विचार बदलले, त्यांचं वागणं बदललं. नंतर त्यांनी स्वतःला मानवतावादी कार्यासाठी वाहून घेतलं. हामी नेपाळ या संस्थेची त्यांनी स्थापना केली. गुरुंग यांनी नेपो बेबीज आणि देशातल्या उच्चभ्रूंना लक्ष्य केलं आणि एक प्रकारे युवा पिढीला त्यांच्या संवेदनांना, भावनांना त्यांनी हात घातला आणि हे आंदोलन जे आहे ते आपल्याला बघायला मिळालं. दरम्यान या सगळ्या अनुषंगाने नेपाळमध्ये नेमकी जी स्थिती निर्माण झाली, जे पंतप्रधान आहेत ज्यांना आता पायउतार व्हावं लागले, KP शर्मा ओली यांचं नेमकं कुठे चुकलंय, या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण केलं आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी. बघूया. KP ओली यांचं सगळ्यात मोठं फेल्युअर हे मला असं वाटतं इंटेलिजन्स फेल्युअर आहे. जर KP ओली यांचं सरकार होतं, होम मिनिस्टर आहे, सगळं आहे, असं असतानाही हे जे आंदोलन होतं, जे पूर्ण नेपाळमध्ये एकाच वेळेला सुरू झालं, इतक्या ऑर्गनाइज संघटित पद्धतीने सुरू झालं आणि ज्या पद्धतीने हे आंदोलन टप्प्याटप्प्याने हिंसक बनत गेलं, मग त्यांचं संसदेवरचं हल्ला असेल, राष्ट्रपती भवनवरचा हल्ला असेल, पोलिसांवरचे हल्ले असेल, हे इतकं स्पॉन्टेनियस होऊ शकत नाही. त्यामुळे याच्या मागे एक ऑर्गनाइज विचार प्रवाह होता आणि तो ऑर्गनाइज विचार प्रवाह काय आहे हे आयडेंटिफाय करण्यामध्ये ओली सरकार यांना अपयश आलं. मला असं वाटतं की ती चीनच्या बरोबर त्यांची जी मैत्री आहे किंवा चीनचा जो प्रभाव आहे किंवा चीन धार्जिणं जे सरकार ओलींचं आहे याचा ओव्हर कॉन्फिडन्स हा त्यांच्याकडे होता की काय असं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे त्याच्या ओव्हर कॉन्फिडन्सची किंमत ही त्यांना राजीनाम्याच्या रूपाने आता चुकवावी लागते आहे. आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना काय आहेत जाणून घेऊया. तर नेपाळमधील परिस्थिती पाहता त्या देशात प्रवास करणं टाळावं. भारत सरकारने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे, माहिती दिलेली आहे मार्गदर्शक सूचनेद्वारे. नेपाळमधली परिस्थिती पाहता त्या देशात प्रवास करणं टाळायचं आहे. जे भारतीय नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या घरी वास्तव्याच्या ठिकाणीच राहावं, घराबाहेर पडू नये. अत्यंत महत्त्वाची सूचना.
रस्त्यावर येऊ नये, सतर्कता बाळगावी. नेपाळ सरकार आणि काठमांडू दूतावासाच्या सूचनांचं त्यांनी पालन करावं, कारण क्षणोक्षणी आपण बघतोय परिस्थिती कशा प्रकारे बदलत गेलेली आहे. गरज असल्यास भारतीय दूतावासाकडे या क्रमांकांवर संपर्क साधा. +97798086028 आणि 9810326134 हे आहेत क्रमांक, जिकडे तुम्ही संपर्क साधू शकता. तर भारत सरकार देखील सतर्क झालेलं, अलर्ट झालेलं आणि एक प्रकारे सूचना ज्या आहेत त्या समोर आणण्यात आलेल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.